सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। चाळीसगाव पंचायत समिती घरकुल विभागामार्फत 15,268 घरांना मंजुरी देण्यात आली आहे। यात मोदी आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना या तिन्ही योजना मिळून या घरांची मंजुरी देण्यात आली आहे। या मंजुरीचे पत्रक चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले। यावेळी गटविकास अधिकारी शेख तसेच पंचायत समिती कर्मचारी उपस्थित होते। यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की पुढच्या टप्प्यात राहिलेल्या गरजूंना आपण घरकुल देण्याचे योजले आहे। तसेच आमदार मंगेश चव्हाण यांनी घरकुल योजनेसंदर्भात कोणी पैशाची मागणी केली असता मला सांगा असे एवढे सांगितले। तसेच घरकुल योजनेसंदर्भात कुणा लाभार्थ्याकडून पैसे मागणी केली असता असे आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल असे यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले। चाळीसगाव तालुक्यात घरकुल योजनेत लाभ काही लाभार्थ्यांच्या या योजनेचे पहिला त्यांच्या खात्यात जमा झाला असून आपले स्वप्नातील घर पूर्ण करावे असे यावेळी त्यांनी सांगितले आहे। कार्यक्रमाच्या वेळी चाळीसगाव तालुक्यातील मोठ्या प्रमाणात लाभार्थी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी सोजीलाल हडपे, चाळीसगाव। सर्वांच्या कामांमध्ये तुमच्याकडचे लोक अतिशय त्रास देत आहेत। त्या लोकांना पैसे काढून देण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा मार्ग अवलंबत आहेत। जर प्रशासनाच्या वतीने जर ग्रामीण भागातल्या सरपंच, उपसरपंच आणि आमच्या सर्वसामान्य लोकांना त्रास द्यायची भूमिका घेतली जात असेल तर वेगळ्या पद्धतीने त्याच्यावर काहीतरी वेगळं औषध आम्हाला शोधायला लावू नका। मला परवा आमच्या एका सरपंचाचा फोन आला, तो आला काही तर मला माहिती नाही, 80 लाख रुपयाची कामं घोडेगावचा हा, तो माझ्याशी फोनवर रडत होता। नंतर सांगतो मी त्यांना याचं काम कोणाकडे आहे, मला कुठलंच कारण सांगायचं नाही, त्याचं काम पूर्ण करून द्या। त्याने ती काय त्याला तुम्ही त्रास देताय असल्या पद्धतीचा त्रास द्यायचा नाही। त्याचं काय असेल, त्याने काही चुकीचं काही काम केलं असेल तर त्याचं समर्थन आम्ही करत नाही, परंतु तो तुम्हाला पैसे देत नाही म्हणून त्याची कामं थांबवली, घरकुलचा विषय नाहीये। पण अशा पद्धतीचं प्रशासनात जर कोणी कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला सांगतो दुसऱ्या दिवशी सुट्टी करून टाकेल आणि माझ्याकडे कोणी मध्यस्थी माणूस आणायचा नाही की याला वाचवा असं सांगायला। साहेब तुम्ही तुमचा कंट्रोल ठेवा। मागच्या व्हिडिओला गडचिरोली याच्यासाठी हाकलायचं होतं की ते जास्त उपद्व्याप करत होते। अशा पद्धतीने नवीन कोणी माणसांना त्रास द्यायचा नाही। या माणसांचे सगळे वेळेत पैसे गेले पाहिजेत। या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत, या बहिणींना बिलकुल त्रास व्हायला नको। यांचे सगळे पैसे आपण आता पहिल्या टप्प्यात 8,49,00,000 रुपये करतोय। मी तुम्हाला सगळ्यांना दोष देत नाही, पंचायत समितीमधले काही अधिकारी अतिशय चांगलं काम करत आहेत। तुमच्याकडे निकुम नावाचे अधिकारी आम्ही पाहिले, त्यांनी या तहसीलला